राज ठाकरे यांचा आपल्या मनसेच्या सभा नेहमीच नियोजनबद्ध आणि प्रेक्षणीय असण्यावर कटाक्ष असतो। याच्याच पुढची पायरी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा पक्ष वर्धापन दिन सोहळा ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी साजरा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यासाठी पक्षाकडून हालचालींना वेग आला असून प्राथमिक स्तरावर जागेची पाहणी करण्यात आली आहे। मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी रायगड पायथ्याशी उपलब्ध जागेची पाहणी करून कार्यक्रमाच्या दृष्टीने सोयी सुविधांचा आढावा घेतलाय। कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक, पार्किंग, सुरक्षा व निवास व्यवस्थेचा अभ्यास करण्यात आलाय। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचा वर्धापन दिन 8 आणि 9 मार्च रोजी किल्ले रायगडच्या पायथ्याशी होईल अशी अपेक्षा आहे। ऐतिहासिक रायगडावरून पक्षाच्या पुढील वाटचालींबाबत महत्त्वपूर्ण संदेश दिला जाऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। रायगडाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे या ठिकाणी वर्धापन दिन सोहळा झाल्यास त्याला विशेष राजकीय व प्रतिकात्मक महत्त्व प्राप्त होणार आहे। अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे। या पाहणी दरम्यान उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष जितू पाटील, रायगड संपर्क प्रमुख दिलीप सांगळे, रायगड उपाध्यक्ष चेतन उतेकर, सचिव अमोल पेंडकर, पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले तसंच मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रतीक रहाटे, महाड शहराध्यक्ष पंकज उमासळे हे मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते।